नमस्कार. QR कोड आपण सगळेच वापरतो, बरोबर. पण याच सोप्या दिसणाऱ्या गोष्टीमागे एक मोठा धोका लपलाय. तर आज आपण याच QR कोड फ्रॉडबद्दल बोलणार आहोत. म्हणजे हा पेमेंटचा सापळा आहे तरी काय, ते समजून घेऊया. चला बघूया हा घोटाळा नेमका होतो कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो. तर हा घोटाळा होतो कसा? चला एक अगदी साधं रोजच्या जगण्यातलं उदाहरण घेऊया. असं काहीतरी जे आपल्यापैकी कोणासोबतही होऊ शकतं. कल्पना करा, समजा घरातला एक जुना सोफा विकायचा आहे. काय करणार? सरळ OLX वर टाकला. कितीतरी जण करतात असं. अगदी कॉमन गोष्ट आहे, हो ना? आणि काय आश्चर्य, लगेच एका खरेदीदाराचा फोन येतो. तो म्हणतो, हो मला घ्यायचा आहे सोफा. किमतीवर पण लगेच तयार होतो आणि म्हणतो की तो आत्ताच्या आत्ता पैसे पाठवायला तयार आहे. अरे वा, इथपर्यंत तर सगळे एकदम मस्त वाटतंय नाही का? आणि मग तो खरेदीदार काय म्हणतोय माहितीये? मी पैसे पाठवतोय हां, फक्त हा एक QR कोड आहे, तो जरा स्कॅन करा. आणि हे इतक्या सहजपणे बोललं जातं ना की आपल्या मनात शंकेची पाल चुकतच नाही. पण खरा सापळा इथेच रचलेला असतो. पण थांबा, एक मिनिट थांबा. बरोबर याच क्षणी आपल्याला एकदम अलर्ट व्हायचंय. कारण ही गोष्ट जेवढी सोपी दिसते ना, तेवढी अजिबात नाहीये. एक मोठा घोटाळा आहे. मी परत सांगतोय, थांबा, कारण हाच तो क्षण आहे जिथे सगळी फसवणूक होते. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. इथेच आपल्याला डोळे उघडे ठेवायचे आहेत. एक गोष्ट अगदी सरळ आणि स्पष्टपणे समजून घ्या. जर कोणी आपल्याला QR कोड स्कॅन करायला लावला आणि त्यानंतर आपला पिन विचारला, तर समजून जा की आपल्या खात्यात पैसे येणार नाहीयेत. उलट आपल्याच खात्यातून पैसे कापले जाणार आहेत, डेबिट होणार आहेत. तर मग प्रश्न येतो की या फसवणुकीपासून वाचायचं कसं? घाबरू नका, यासाठी एक गोल्डन रूल आहे, एक सुवर्ण नियम. आणि तो इतका सोपा आहे ना की तो कायमचा लक्षात राहील. आता बघा, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला कोणाला पैसे द्यायचे असतात, तेव्हा आपण काय करतो? आपण त्यांचा QR कोड स्कॅन करतो आणि मग आपला पिन टाकतो, बरोबर? पण जेव्हा आपल्याला पैसे घ्यायचे असतात, तेव्हा आपल्याला काहीही स्कॅन करायची गरज नसते, अजिबात नाही. फक्त आपला QR कोड किंवा UPI ID समोरच्याला द्यायचा, बस. आणि हाच तो गोल्डन रूल आहे. हा नियम एकदम डोक्यात फिट करून ठेवा की QR कोड फक्त आणि फक्त पैसे देण्यासाठी म्हणजे पे करण्यासाठी स्कॅन करायचा असतो. पैसे घेण्यासाठी म्हणजे रिसीव्ह करण्यासाठी कधीही नाही. ठीक आहे, नियम तर कळला, पण तो लक्षात कसा ठेवायचा? चला यासाठी एक मजेशीर गोष्ट लक्षात ठेवूया, म्हणजे हा नियम विसरणारच नाही. एक विनोद आहे, तो लक्षात ठेवा. लक्ष्मी स्कॅन केल्यावर येत नाही, ती कष्ट केल्यावरच येते. हा जरी एक छोटासा विनोद असला ना, तरी तो आपल्याला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकवून जातो. कारण स्कॅन केल्यावर एकच गोष्ट नक्की येते, आणि ती म्हणजे आपल्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज. तर आता सगळं चित्र स्पष्ट झालं असेल की हा सापळा काम कसा करतो. मग पुढच्या वेळी कोणी पैसे घेण्यासाठी QR कोड पाठवला तर तो एक महत्त्वाचा नियम लक्षात राहील ना. नेहमी लक्षात ठेवा, थोडीशी सावधगिरी आपलं मोठं नुकसान टाळू शकते. विचार नक्की करा.